नमस्कार. मागील भाग पाहून एका मान्यवरांनी प्रश्न केला, बायांचं काय? लग्न झालेल्या बायका पळून जाण्याचं प्रमाण हल्ली वाढलंय, त्यावरही काहीतरी करा. म्हणून आजचा हा अभंग. उदाहरण क्रमांक 1. पदरात 3 मुलं, एक 6वीला, एक 4थीला, एक 1लीला. असं असताना एका पुरुषासोबत एक विवाहित महिला पळून गेली. ज्या माणसाने स्वतःच्याच लहानग्या पोटच्या पोरीला भिंतीवर आपटून मारलं, त्या पुरुषाची मानसिकता काय असेल? उदाहरण क्रमांक 2. लग्नाला काही वर्ष झाली, नवरा बाहेर गावी, पोटाला पोर नाही. एक महिला बेपत्ता झाली. शोधलं, नंतर कळलं जवळच्याच नातेवाईकासोबत ती बाई पळून गेली. उदाहरण क्रमांक 3. नवरा आणि मुलग्यासोबत विदेशात राहत होती. मुलगा 14 वर्षाचा असताना सोशल मीडियावर मिळालेल्या माणसासोबत ती महिला पळून गेली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. हातघाईवर येऊन, कसलाही विचार न करता, मोहापायी काही महिला हा व्याभिचार करतात. लग्न झाल्यानंतर अनेक वर्ष मोठ्या विश्वासानं त्यांचा नवरा त्यांना गृहलक्ष्मी मानतो. सासरची मंडळी मोठ्या आपुलकीनं व्यवहार करतात. कुटुंब म्हटलं की चढ उतार असतात, पण म्हणून दुसऱ्या परक्या पुरुषासोबत संसार, मुलं बाळ, कुटुंबातील इतर सदस्य सोडून पळून जाणं, यात कसला पराक्रम करतात या असल्या मानसिकतेच्या महिला? हा केवळ मोह, विकृती आणि दुष्कर्मचे. महिला कोणत्याही मानसिकतेची असू देत, तिला सावित्रीची लेक म्हणूनच संबोधलं जातं. या सावित्रीच्या लेकींना हा व्याभिचार शोभत नाही. अशा महिलांना उद्देशून जगद्गुरु संत तुकाराम महाराज लिहितात, याचा अर्थ असा, सावित्री नावाची अवहेलना करून व्याभिचार करणारी एखादी स्त्री असेल तर त्या नावाचा काय उपयोग? त्या नावाला काही जाळायचे? सर्व निरर्थक आहे. परक्या पुरुषासोबत अर्धवट प्रपंच सोडून पळून जाणं ही कोणती भारतीय संस्कृती आहे? लग्न संस्कार, रीतीभाती, एकनिष्ठता हा भारताचा आदर्श इतिहास आहे. ही फार पूर्वीपासून आपल्या देशाची एक ओळख आहे. समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था यातला महत्वाचा घटक म्हणजे स्त्री आहे. तिनेच जर हा मार्ग अवलंबला तर समाजाचं, कुटुंबाचं काय होणार? माझ्या परिचित एक काउन्सिलर हिराताई कांबळे म्हणून आहेत. त्यांनी एक घटना सांगितली. संसार सोडून जात असलेल्या आईच्या पदराला धरून तिची लहान लेक रडून सांगत होती, आई नको मला सोडून या नवीन बाबासोबत तू जाऊ. तरीही ती बाई तिला लाथ मारून निघून गेली. यांच्या जाण्याची कारण काय? तर नवरा दारू पितो, कमवत नाही, मारतो. बरं, परिस्थिती चांगली असली तरीही चांगल्या घराण्यातल्या स्त्रिया सुद्धा पळून जातातच. विषय काही असेल, बसून सोडवा. नसेल सुटत प्रश्न तर स्वाभिमानाने जगा. पळून जाणं हा पर्याय नाही, तर ती वासना, मोह, व्याभिचार आहे, जो या बायका निवडतात. आधीच्या नवऱ्याला पळून जी बाई माझ्याकडे आली त्याचा विश्वास नाही राखला तर माझा काय राखेल? म्हणून हा पुरुषही अशा स्त्रियांवर तितकासा विश्वास ठेवत नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होते या बायकांची. सावित्रीच्या या व्याभिचारी लेकींना स्वतःला प्रश्न विचारा, सक्षम होण्यासाठी जर का मी घराबाहेर पडतेय तर मी खऱ्या अर्थानं सक्षम होते का? स्त्री म्हणून जे व्यासपीठ मला मिळालेलं आहे त्याचा योग्य वापर मी करते का? पोटच्या पोरांना सोडून पळून जाणं हा माझा पराक्रम आहे का? मी सावित्रीची लेक म्हणून अभिमान बाळगावा असं वर्तन करते का? अर्धवट सर्व सोडून पळून जाणाऱ्या स्त्रियांनी वेळीच स्त्रीत्वाच्या आदर्शाचा विचार करा. सावित्री या नावाचा, कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा, या नावाला बटा लागेल असं वागू नका. हे अभिचारी स्त्रियांनी, म्हणजे या स्त्रियांची कान उघडणी करण्यासाठीच जगद्गुरु संत तुकाराम महाराज या महिलांना उद्देशून हा अभंग लिहितात. धन्यवाद.